नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेवटी संडे ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज सकाळी सकाळी उठल्यानंतर चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर आपल्याला आज वाटाण्याला तणनाशक मारायचं होतं, जे भिजवल्यानंतर लावल्यानंतर 24 तासामध्ये मारायचं असतं तणनाशक. बघू शकता, टाटा कंपनीचं प्रोडक्ट आहे, पनिंदा ग्रँड आहे. आणि हा नोझल खराब झाला होता याचा, तर नोझल चेंज करून घेतला आधी, कारण आपल्याला फवारणी करायला व्यवस्थित जावा. तर बघू शकता, आमचा पंप हा 16 लिटर पर्यंत आहे. बघू शकता, मार्किंग तुम्हाला दिसते. तर औषध मारायचं होतं तणनाशक, हे मारायचं होतं एका पंपाला 75 ml. तर त्या प्रकारे बघू शकता, वरती जे त्याचं माप दिलेलं आहे 15-15 ml अंतराने 60 ml पर्यंत मार्किंग आहे. तर आपण एक 60 ml घेऊ आणि नंतर एक 15 ml घेऊ. त्यासाठी आपण उघडून घेतलेलं आहे. आणि इकडे बघा, हे थंडी वाजते म्हणून मस्त आमची पिल्लं झोपलेली आहेत. तर त्याआधी पहिल्यांदा अर्धा पंप पाण्याने भरून घेऊ, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. जर आपण आधीच औषध टाकलं तर व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि ते आधी औषध निघून जाईल. त्यामुळे अर्धा पंप भरून घेऊया. तर अशा प्रकारे पंप भरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. पंप भरून घेतल्यानंतर आपण 60 ml पर्यंत भरून घेऊया आणि नंतर 15 ml भरून घेऊ, म्हणजे 75 ml होईल. तर बघू शकता, आमरसच्या कलरचं एकदम दिसतंय. तर अशा प्रकारे भरून घेतलंय 60 ml पर्यंत. जे माप आपल्याला दिलेलं आहे त्या मापाने कमी जास्त व्हायला नको म्हणून व्यवस्थित 60 ml भरून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि ते ओतल्यानंतर पॅक करून घेतलंय औषध, कारण आपल्याला एक पंपच मारायचा होता, एका पंपाचंच औषध आहे. त्यानंतर परत अर्धा पंप जो भरला होता तो आता फुल भरून पाईपांनी भरून घेतलेला आहे, कारण मिक्स पण होईल आणि मापाला जे लागलेलं आहे ते साफ करून घेतलं व्यवस्थित, बघू शकता. वेस्ट जायला नको म्हणून व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे साफ करून घेतलेलं आहे. टोटल 75 ml एका पंपाला औषध तणनाशक वापरलेलं आहे. त्यानंतर पंप फुल झालेला आहे, बघू शकता. आता त्याला पॅक करून आपलं हलवलं व्यवस्थित. मिक्स तर असं झालंच असेल तरी पण एक हलवून घेतलेलं आहे. तर निघालोय आता पंप घेऊन फवारणी करायला. तर त्याआधी नोझल तुम्ही बघू शकता, नोझल चेंज केलेला आहे, नवीन नोझल लावलेला आहे त्याला, व्यवस्थित फवारणी व्हावी म्हणून. तर हे बघा, अशा प्रकारे फवारणी सुद्धा झालेली. आपल्याकडे व्हिडिओ काढायला कोण नसल्यामुळे काय फवारणी करताना मला काय व्हिडिओ काढता आला नाही. मी स्वतःच व्हिडिओ काढत असतो. तर बघू शकता तुम्ही, या पट्टीमध्ये आता आपल्याला भिजवायचंय. कारण मी रोज पाणी काढायला तिकडे दुसऱ्या रानामध्ये जातो, पण तिकडे आज वडील गेलेले आहेत. तर मोटर चालू केली आणि बघू शकता, मोटर चालू केल्यानंतर पाणी चालू झालेलं आहे आणि वाटाणा भिजवायला घेतलेला आहे. ते झाल्यानंतर जेवायला आलो घरी. सकाळचं 10 वाजले होते. तर आमरस होता, पावटा होता आणि चपाती. आणि ते झाल्यानंतर इकडे आईचं गवार काढायचं चालू होतं. आज आमचा गावचा आठवडी बाजार आहे आणि वडील येऊन इकडे जेवण झाल्यानंतर इकडे कोथिंबीर उपटत होते. आता एवढीच कोथिंबीर राहिलेली आहे आणि ते संध्याकाळी 5 वाजता गवार आणि कोथिंबीर घेऊन जातील विकायला. त्यानंतर राहिलेला वाटाणा भिजवायला परत घेतलेला सुरू केलेला आहे मी. ते झाल्यानंतर इकडे घरी आल्यानंतर आईचं पेंड्या बांधायचं चालू होतं. बघा किती हिरवीगार कोथिंबीर आहे आणि आता याच्यामध्ये चांगला दर मिळतोय कोथिंबीरीला. आणि इकडे वडिलांचं तुम्ही बघू शकता काय चालू आहे, रील बघायचं चालू आहे. माझी मनोका ती फियाट गाडी माझी मनोका, मस्त चालू आहे गाणं. त्यानंतर मी कोथिंबीर घेऊन निघालो आमच्या. जसं मी मका आणायला जातो तर दावा घेतला इथून आणि कोथिंबीर घेऊन मावशीला द्यायची होती. रस्त्यातच मावशीचं घर लागतं आमच्या दुसऱ्या रानात जाताना. तर तिकडे मावशीच्या घरी पोचल्यानंतर इकडे जांभळं होती, बघू शकता. जांभळं आणली होती मावशीने, जांभळे खाल्ली 1-2. आणि इकडे आतमध्ये मावशीचं काय चाललंय बघायला आलो. तर मावशी आपलं चालू होतं जात्यावरती हरभरा करायचं, बघू शकता. आता ही शेवटची पिढी आहे, यानंतर मला नाही वाटत कोण असं जातं चालू आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हरभरा जात्यावरती भरडायचा चालू होता. पोळ्याचं सीझन आलं की हे सगळं करावं लागतं. त्यानंतर घरी आलो. मोबाईल माझा बंद झाला होता त्यामुळे मला तिकडचा व्हिडिओ करता आला नाही. घरी आल्यानंतर कोंबड्या सोडल्या. कोंबड्या सोडल्यानंतर जे आमचे भुईमुगाचे वेल आम्ही या भोतामध्ये भरून ठेवलेले आहेत. तसंच रोजच्या प्रमाणे गुरांसाठी मका तोडायला घेतलेली आहे.
तर बघू शकता ही वैरण शेरडांसाठी आणलेली आहे. वैरण चांगली कडाकड पडून खातात शेरडं. त्यांना खूप आवडते वैरण खायला. अशा प्रकारे गुरासाठी मका तोडून घेतलेली आहे. आणि मका तोडून झाल्यानंतर आज वडील बाजारला गेल्यामुळे तर आज हिला माझ्याकडे दिलेलं आहे बांधायला. आज हिला गोट्यात बांधायचं. तर जी मका तोडलेली आहे ती आपण इकडे बघू शकता. इकडे दावणीत टाकलेली आहे आणि तिचं खाणं चालू आहे. तर अशा प्रकारे रोज संध्याकाळचं काम असतं. मका तोडून गुरासाठी दावणीत टाकायचे आणि हिला संध्याकाळी बांधायचं. त्यानंतर शेरडांना पण बांधून घेतलं. शेरडांना बांधलं आणि पिल्लं त्या ड्रमामध्ये ठेवली होती. कारण लय उड्या मारतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. इन्स्टा आणि फेसबुकवरून बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.